बसलोय, आलो ब्लॉगमध्ये बसलोय बाहेर. बघा आज स्वप्नील आला माझ्यासोबत बसायला. हाय कर स्वप्नील. बऱ्याच दिवसानंतर स्वप्नील आला माझ्यासोबत बसायला. तो पण कामाला होता म्हणून त्याला पण टाईम नाही. आज टाईम भेटला म्हणून तो आला. बाकी स्वप्नील काय बोलतो, कसं चालू आहे तुझं? काय नाही, बस लॉस चालू आहे आता मार्केटमध्ये सध्या. देवाच्या आशीर्वादाने बऱ्याच गोष्टी चांगल्या चालल्या आहेत ना. जाऊ दे. तुला तर माहिती आहे माझं नवीन चॅनल ओपन झालं, जुनं तर गेलं. कशामुळे गेलं काय ते जाऊ दे, आहे की नाही. कोणाला आता झाल्या त्या झाल्या गोष्टी नाही करायच्या. हां, नाही करायचं. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करू, आहे की नाही. बात तो सही है. आहे नवीन घर सुरू. हां, मग आहे ना, आपले देव आहेत ना आपल्यासोबत. मग कशाला कोणाला घाबरत, आहे की नाही. बघा मस्त की लाईट बीट लावली आहे मी मंदिराची. थांब दाखवतो जाऊन तिकडे बस तू. अजून पण दत्त जयंती अशीच लाईट आहे. एक खराब झाली. ती भारी वाटते बघा. मंदिरात आलं तर एवढं प्रसन्न वाटतं, असं वाटतं हालूच नाही तो. नवनाथ महाराज, दत्तगुरु, शंकर देवता, नाग देवता, पिंड देवता, विठोबा रखमाई देवता, गणपती बाप्पा आणि आपले कानिफनाथ. मंदिर येतं राईटला, किती भारी वाटतं. चला स्वप्नील बसला इथं. दाखवलं देवांना, देवाचं दर्शन झालं पाहिजे की नाही म्हणून दाखवलं. चला बसलोय मी पण. भेटू आपण थोड्या वेळात. सध्यापुरती कंटिन्यू राहतो. आलो ब्लॉगमध्ये, बसलोय बाहेर. मी आहे तरुणला मच्छरच चावत असतात बघा तेव्हा. तरुण जेवला का? तरुण कपडे काय भारी घालतो बघा. एक सेट ड्रेसिंग आहे. म्हणजे याच्याकडे वारी असतातच बोलतो, माझ्याकडे वारी नाही. तरुण आपलं चॅनल नवीन चालू झालं, तुला कसं वाटतंय? जुनं झालं ते आता गेलं, आता काय बोलू शकतो. जाऊ द्या ना. नवीन वर्षाची नवीन सुरुवात. सांग आपल्या चॅनलवर सर्वांनी सबस्क्राईब करा. तू सांग, तुझं बोलणं ऐकतील. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सांग रे, सांग सबस्क्राईब करायला वगैरे. आता काय नवीन सुरुवात केलंय चॅनल. अरे कहना क्या चाहते हो? केलंय आता. नवीन सुरुवात केली तर नवीन काय सांगायचं, सबस्क्राईब वगैरे. लाईक आणि सबस्क्राईब करा. हां, मग जसं प्रेम दिलं तसं. लवकर वाढवा सबस्क्रिप्शन. हां, आता कसं बोलला. धन्यवाद. तिकडे शेरू बसलाय, झोपलाय, बसलाय. शेरू के आके देख. देख इधर आना. हाँ दिख रहा है ना शेरू. ठीक आहे, झोपून उठला शेरू. चाळीमध्ये बघता आम्हीच असतो, कोणच नसतं तिकडं. पण कोण नाही बघा. इकडं पण कोण नाही. फक्त तरुण आणि मी टाइमपास. आणि इकडं आमचा शेरू आहे. शेरूला पण झोपा येतात. झोप. चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तरुण तर गेला घरी, बघू शकता. इथे मी एकटाच बसलो आहे. तो घरी निघून गेला, कोण नाही इकडे पण करून. म्हटलं चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये नव्याने. तोपर्यंत बाय बाय.